वेलकम टू अर्णवी प्रांजल्स किचन। आज आपण सुक्कं चिकन आणि रस्सा बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे 3 पावशर चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बघा। स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। इथं कांदा घेतलेला असं मोठा मोठा चिरून घेतलेला आहे। आपण याचा भाजून कांदा टोमॅटो खोबरं भाजून मसाला बनवणार आहोत। कांदा घेतलेला एक मोठा चिरून, टोमॅटो एक मोठा घेतलेला आहे, असं मोठा मोठा चिरून घेतलेला आहे। आणि इथे एक वाटी खोबरं घेतलेलं आहे, काप करून घेतले सुक्या खोबरे। तुम्ही ओलं खोबरं पण घेऊ शकताय, ओलं आणि सुकं दोन्ही पण घालू शकताय। मी फक्त इथं सुकं खोबरं घेतलेलं आहे। इथं बारीक चिरून घेतलेला एक मोठा कांदा फोडणीसाठी, कोथिंबीर घेतलेली आहे, कोथिंबीर जास्तच घेतलेली आहे जरा, लसूण आणि आल्याचे तुकडे असे करून घेतलेले आहेत। तीळ घेतलेले एक 2 चमचे, जिरे 1 चमचा घेतलेला आहे, दालचिनीचे 4 ते 5 तुकडे घेतलेले आहेत, चिकन मसाला घेतलेला आहे, हळद, मीठ आणि तेल। तर आपण पहिल्यांदा फोडणी देणार आहे याला। आता आपण पहिल्यांदा चिकनला काय करणार आहे, हळद आणि मीठ लावून घेणार आहे। मीठ टाकू याच्यावरती। एक 1.5 ते 2 चमचे मी मीठ टाकलेलं आहे इथं। हळद, हळद आणि मीठ लावून घेऊया याला। मीठ जरा जास्तच टाकायचं आहे, नंतर काही मी टाकत नाही परत मीठ सुक्कं करताना। याच्यामध्ये शिजतानाच मीठ जास्त टाकायचं आहे। साधारणतः 1 किलोला मी 2 चमचे मीठ टाकते। अशा प्रकारे मी इथं चिकनला हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे। आता आपण इकडे पातेल्यामध्ये तेल घालून फोडणी देणार आहे। इथे मी 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे बघा। आता आपण याच्यामध्ये कांदा घालून भाजणार आहे। कांदा इथे चांगला भाजून घ्यायचा आहे, चांगला लालसर झाला पाहिजे कांदा। छान गोल्डन कांदा इथे आपला छान गोल्डन कलर झाला आहे कांद्याला। त्यातून याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया। आता याच्यामध्ये आपण हे चिकन घालूया। छान हलवून घेतलेलं आहे याच्यामध्ये चिकन कांद्यामध्ये। आता आपण झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिटं हे मिठाच्या पाण्यामध्ये काय करायचं, शिजवून घ्यायचं। आता त्याला मीठ टाकल्यामुळे काय होते, पाणी सुटणार आहे जास्त। मग 5 ते 7 मिनिटं आपण नुसतं मिठाच्या पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे। इथे एक 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत। आपण बघूया पाणी सुटलेलं आहे याला, चिकनला मिठाचं पाणी वाटत सुटलं याला। आता आपण याच्यावरती झाकण ठेवून पाणी ठेवणार आहे गरम करण्यासाठी, आणि गरम झालेलं पाणी परत चिकनमध्ये घालणार आहे। पाणी ठेवल्यामुळे काय होते, पाणी पण गरम होते आपल्याला चिकनमध्ये घालायला, आणि वाफ पण या पाणी असल्यामुळे याच्यावरती वाफ पण बाहेर जात नाही। इथे मी ताटामध्ये पाणी ठेवलेलं आहे बघा। पाणी चांगलं गरम करून घ्यायचं आहे, मगच चिकनमध्ये घालायचं आहे। पाणी गरम होईपर्यंत आपण आता चिकनसाठी मसाला बनवून घेणार आहे। आता आपण मसाल्यासाठी तीळ, जिरे हे सगळं काय करणार आहे, भाजून घेणार आहे। पहिल्यांदा मी तीळ भाजून घेणार आहे। तीळ छान भाजून घ्यायचं आहे, असं तळतळले पाहिजेत तीळ। हलवत राहायचं आहे सतत। दाखवा भाजलेले आहेत छान तीळ। आता आपण काढून घेऊया। आता आपण दालचिनी तुकडे घालणार आहे। दालचिनी पण भाजून घ्यायचं आहे।
दालचिनी थोडे परतून झाले की याच्यात आपण जिरे घालणार आहे. जिरे पण छान भाजून घेऊया. छान भाजलेले आहेत, काढून घेऊया. एक तीळ जिरे दालचिनी मी एकत्रच काढून घेतलेलं आहे. आता आपण हे सुकं खोबरं भाजून घेणार आहे. थोडंसं खोबरं भाजलं की असं आपण याच्यामध्ये तेल घालणार आहे. तेल घालून भाजायचं बरं. खोबरं पण इथे छान भाजलेलं आहे, आपण काढून घेऊया. आता आपण कांदा भाजून घेणार आहे. इकडे पाणी गरम झालेलं आहे, तर आपण हे चिकन मध्ये घालणार आहोत. हळूच चाटकून घालायचं आहे पाणी. आणि आता गॅस फास्ट करायचा ते आणि पाणी घालणार आहे आपण. याच्यात आता कांद्यामध्ये आपण लसूण घालणार आहे. याच्यामध्ये पण आपण कांद्यामध्ये थोडं तेल घालणार आहे. कांदा पण इथे छान भाजून झालाय बघा, कांदा लसूण दोन्ही पण. आता आपण हे काढून घेऊया. आता आपण टोमॅटो भाजून घेणार आहे. टोमॅटो मध्ये पण थोडंसं तेल घालणार आहे. टोमॅटो पण इथे छान मऊ झालाय बघा. आता आपण काढून घेऊया. आता आपण हे आलं थोडंसं भाजून घेणार आहे. आल्यामध्ये पण थोडं तेल घालणार आहे आपण, एकदम थोडंसं घालायचं. तेल घातल्यामुळे काय होते, लवकर भाजते कांदा टोमॅटो सगळं. आलं पण चांगलं भाजलेलं आहे. आता आपण काढून घेऊया. इकडे पाणी आहे गरम झालेलं आहे आणि याच्यामध्ये ओतणार आहे आपण. तुम्हाला जेवढं पाणी हवं आहे चिकनला त्यानुसार तुम्ही पाणी घालायच्या मध्ये. मी एवढंच पाणी ठेवणार आहे. नंतर लागलं तर तुम्ही गरम करून पण घालू शकताय पाणी रश्श्याला. इथे आपला सर्व मसाला भाजून झालेला आहे. तीळ जिरे दालचिनी खोबरं कांदा लसूण टोमॅटो आलं सगळं भाजून झालेलं आहे. आता आपण बारीक करून घेणार आहे मसाल्याला. पहिल्यांदा आपण तीळ जिरे आणि दालचिनी हे बारीक करणार आहे. इथं तीळ जिरे छान बारीक झालेलं आहे बा. आता आपण हे काढून घेऊया. इथे मी एका पातेल्यामध्ये तीळ जिरा दालचिनी बारीक केलेलं काढून घेतलेलं आहे. आता आपण खोबरं बारीक करणार आहे. मी खोबरं पण याच्यामध्येच काढून घेतलेलं आहे. मी खोबरं पाणी घालून बारीक करून घेतलेलं आहे बघा. असं एकदम बारीक करून घेतलेलं आहे खोबरं. सगळा मसाला एकत्रच काढून घेणार आहे. आता कांदा लसूण टोमॅटो सगळं हे एक बारीक करून मी याच्यामध्येच काढून घेणार आहे. इथे मी मसाला अशा पद्धतीने छान बारीक करून घेतला आहे. सगळा मसाला एकत्र मिक्स करून घेतलेला आहे बघा. व्यवस्थित हलवून तीळ जिरं सगळं हलवून व्यवस्थित एकत्र केलेलं आहे. एकदम असं बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण चिकन शिजले का ते बघणार आहोत. आपण चिकन कसं शिजले बघूया. का प्लेटमध्ये काढून घेणार आहे थोडं आपण. बघा छान शिजलेलं आहे चिकन. लगेच असे तुटते. चिकन आता शिजलेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आणि आता सुक्का आणि रस्सा बनवण्यासाठी आपण मसाला भाजून घेणार आहे. आता आपण सुक्कं चिकन पहिल्यांदा बनवून घेणार आहे. त्यासाठी मी ते कढई ठेवलेले. आपण तेल घालूया याच्यामध्ये. एक 4 ते 5 चमचे तेल घालणार आहे.
तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये मसाला घालणार आहे. तुम्हाला कशी ग्रेव्ही हवी त्यानुसार तुम्ही मसाला घालायचा. म्हणजे कोणाला जास्त मसाला आवडतो सुक्यामध्ये, कोणाला नाही आवडत. इथे मसाला छान भाजून घ्यायचा आहे. मसाला भाजेपर्यंत आपण आळणीतील काय करूया, चिकन बाजूला काढून घेऊया सुक्यामध्ये घालण्यासाठी. इथे मी चिकन हे बाजूला काढून घेतलेलं आहे आळणीमधून. आता आपण मसाला चांगला भाजून घेऊया. इथे आता मी चिकनचा मसाला टाकणार आहे. चिकन मसाला टाकलेला आहे आणि 4 चमचे मी हे घरगुती लाल तिखट घालणार आहे. कांदा लसूण मसाला आहे 4 चमचे घालणार आहे मी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घाला, तिखट आवडतं त्यानुसार. आता छान त्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये. चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. इथे आपला मसाला छान भाजून झालेला आहे बघा. तेल पण छान सुटलेलं आहे मसाल्याला. आता आपण ह्याच्यामध्ये चिकन घालणार आहे. इथे मी चिकन चांगल्या याच्यामध्ये मसाल्यामध्ये परतून घेतलेला आहे. नंतर मी जो रस्सा बनवणार आहे तो याच्यामध्ये मी घालणार आहे. तोपर्यंत हे आता उतरून ठेवूया आणि रस्सा करून घेऊया. आता आपण रस्सा बनवणार आहे. इथे एक 5 ते 6 चमचे तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये मसाला घालायचा. ते मसाला आपला भाजलेला आहे चांगला. आता आपण याच्यामध्ये चिकन मसाला घालणार आहे आणि हे आपलं घरगुती तिखट 5 चमचे मी घालणार आहे. चांगला त्याच्यामध्ये परतून घेऊया. इथे आपला चटणी पण याच्यामध्ये छान भाजलेली आहे बघा. आता आपण याच्यामध्ये आणि रस्सा घालणार आहे याच्यामध्ये. हे आळणी होतं ते आपण याच्यामध्ये घालणार आहे. मला रस्सा जरा कमी वाटतोय म्हणून मी जरा याच्यामध्ये आणि गरम पाणी केलेलं घालणार आहे मी. रस्सा कसं जास्त पातळी नाही करायचा आणि घट्टही नाही करायचं, म्हणजे रस्सा प्यायला कसं बरं वाटतंय. इथे रस्स्याला उकळी आलेली आहे बघा. आता आपण हा रस्सा सुक्या चिकनमध्ये घालणार आहे. उकळी आला गॅस बारीक करून घ्या. त्या चिकनमध्ये घालूया. मी इकडे चिकनची कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये हा रस्सा घालूया. तुम्हाला जर चिकन असं ओलसर हवं असेल, जास्त सुक्का आवडत नसेल तर याच्यामध्ये असा रस्सा घालायचा बघा. तुम्हाला कसं हवं आहे, थोडीशी ग्रेव्ही हवी आहे, रस्सा जरा जास्त घालायचा. आता आपण सुक्या चिकनवरती कोथिंबीर घालणार आहे.
इकडे रश्श्यामध्ये पण थोडीशी कोथिंबीर घालणार आहे. मी अगोदर मसाल्यामध्ये पण घातलेली, मसाला बारीक करताना मी थोडं चिरून घालणार आहे. छान इथं असं हलवून घेऊया. एक 5 मिनिटं चांगली याच्यामध्ये शिजवून घेणार आहे आपण मसाल्यामध्ये. तुम्हाला जसं हवं आहे तशी ग्रेव्ही तुम्ही ठेवा. रस्सा पण एक 5-7 मिनिटं आपण शिजवून घेणार आहे. इथे आपलं चिकन एक 5 मिनिटं शिजवून झालेलं आहे आणि इकडे रस्सा पण एक छान शिजलेला आहे बघा. आता आपण गॅस बंद करणार आहे आणि आता आपण हे भाकरी बरोबर खायला घेणार आहे. इथे आपलं झणझणीत असं सुक्कं चिकन, तिखट रस्सा, आणि रस्सा, ज्वारीची भाकरी आणि भात खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही अशा पद्धतीने नक्की चिकन करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसं होतंय ते. आणि तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.